श्री स्वामी समर्थ. कसे आहात? आज आपण बघतोय पोहे. तर इथं कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे, शेंगदाणे तळून घेतलेले आहेत आणि मी थोडेसे पोहेसुद्धा तळून घेतलेले आहेत. तर त्याच कढईमध्ये आपल्याला बटाटे फ्राय करून घ्यायचे आहेत तेलामध्ये. नंतर कांदा टाकायचा आहे, कढीपत्ता टाकायचा आहे, मिरची टाकायची आहे. चांगलं तेलामध्ये आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. बटाटा शिजेपर्यंत आपल्याला वाट बघायची आहे. कांदासुद्धा चांगला भाजून घ्यायचा आहे. नंतर वेळ येते ती मग मसाले टाकण्याचे. आता याच्यामध्ये आपल्याला हळद टाकून घ्यायची आणि पोहे जे आपण चाळणीमध्ये धुवून ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये सुद्धा हळद टाकून घ्यायची आणि त्याच्यातच आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे. म्हणजे पोह्यांना सगळ्यांना व्यवस्थित असं मीठ लागेल एकसारखं, म्हणून आपल्याला ही स्टेप इथं करायची आहे. आता याच्यातसुद्धा थोडंसं मीठ टाकायचं आहे आपल्याला, कारण बटाट्यालासुद्धा मीठ लागलं पाहिजे. नंतर इथं पोहे ॲड केलेले आहेत. नंतर आपल्याला लिंबू पिळून टाकायचं आहे. तुम्ही हाताने सुद्धा पिळू शकता किंवा मग त्या मशीननीसुद्धा पिळू शकता. मी इथं हाताने पिळलेले आहेत, पण बिया पडण्याची शक्यता असते, त्यामुळे काळजी घ्यायची आहे. नंतर मीठ टाकून घेतलं की आपल्याला थोडीशी साखरसुद्धा टाकून घ्यायची आहे. चव चाखून बघायची आपल्याला बरोबर आहेत की नाही. एक झाकण ठेवून वाफ काढायची आहे 1-2 मिनटासाठी. तुम्ही बघू शकता आता पोहे आपले तयार झालेले आहेत. कोथिंबीर टाकून गार्निशिंग करायची आहे आणि प्लेट आपल्याला बनवून घ्यायची आहे सर्व करण्यासाठी. आता मी इथं बनवून घेतलेले आहे. वरतून थोडेसे शेंगदाणे आणि पोहे टाकून घ्यायचे आहेत, थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे. तर मस्त आपले महाराष्ट्रीयन पद्धतीचे पोहे तयार. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी?